वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी असणारा 13वा अध्याय आणि त्यामध्ये असणारा 12वा असणारा श्लोक. नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादि मत्परम ब्रह्म न सत्तन्नासुच्यते. अशा प्रकारे त्याचा असणार विशेष व्याख्यान. नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतम अश्नुते. मी तुला काय करतोय, ती वस्तू सांगण्याचा प्रयत्न करतो जी वस्तू प्राप्त केल्यानंतर तुला अमृतत्व प्राप्ती होते. म्हणजेच काय, जन्ममरणाच्या चक्रामधून तू बाहेर येशील. आणि अशा प्रकारचा असणारा अनादिमत परमब्रह्म. कसं आहे, अनादि कुठल्याही प्रकारचा त्याचा आधी नाही, सुरुवात नाही. अलग अशा अनादि कालापासून असणारं ते ब्रह्म, ते कसं न सत्तन्ना होते, सत असत्याही व्यतिरिक्त असणारं ते परब्रह्म तत्व की जे प्राप्त केल्यानंतर या ठिकाणी साधकाला अमृतत्वाची प्राप्ती होते. म्हणजेच काय, जो साधक आहे हा जन्म आणि मरणाच्या चक्रामधून बाहेर पडून त्या परमेश्वराशी एकी भावाला प्राप्त होतो. ममई वांशो जीवलोके या न्यायाने परमेश्वराचा अंश जो आहे तो त्याच्यामध्येच पुन्हा विलीन होऊन जातो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी काय ठिकाणी त्याचा असणारा संपूर्ण विस्तारपूर्वक असणारा अर्थ यांच्या पाठात पाहिला. आता या ठिकाणी त्याचं असणारं भाष्य जे आहे, आचार्य काय म्हणतात भाष्याच्या आरंभातून, ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काय म्हणतात आचार्य, पाहू. यथोक्तेन ज्ञानेन ज्ञातव्यं किम इति आकांक्षायाम आह नेयं यत्यत् इत्यादि ननु यमाः नियमाश्च अमानित्वादयः न तैः नेयं ज्ञायते न हि अमानित्वादि कस्यचित् वस्तुनः परिच्छेदकं द्रष्टुं सर्वत्रैव च तद्विषयं ज्ञानं तदेव तस्य ज्ञेयकं परिच्छेदकं दृश्यते. न हि अन्यविषयेन ज्ञानेन अन्यत् उपलभ्यते. यथा घटविषयेन ज्ञानेन अग्निनः न एषा दोषः ज्ञाननिमित्तत्वात् ज्ञानमुच्यते इति हि अवोचामः ज्ञान सहकारी कारणत्वाच्च. आणि अशा प्रकारे या ठिकाणी काय म्हणतात, वर सांगितलेल्या म्हणजे आत्ता जी सगळी सांगितली, वर सांगितलेल्या म्हणजे अमानित्वादी हे जे आहे याच्याद्वारे सांगितलेली ही सर्व ज्ञान साधनं, तेच सांगितलं. वर सांगितलेल्या ज्ञानाच्या योगाने म्हणजे ज्ञान साधनांच्या योगाने अमानित्व अदंबित्व आदी जी सगळी सांगितली, अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम इथपर्यंत जी काही सांगितली, अमानित्वापासून आरंभ करून 11व्या श्लोकापर्यंत जी काही सांगितली, सर्व काय सांगितली, ज्ञान साधनांच्या योगाने. ही सगळी ज्ञानाची असणारी साधन आहे. आणि त्याच्या योगाने काय जाणावायचे काय, मग या सगळ्या ज्ञान साधनं जी या ठिकाणी सांगितली, या ज्ञान साधनांच्या अनुषंगाने काय जाणायचं. मग ठीक आहे, ही सगळी आम्ही प्राप्त करून घेतली. अमानित्व अदंबित्व अहिंसा शांती जे तुम्ही काय सांगितलं, ही दैवी गुणसंपत्ती, ही सर्व दैवी गुणसंपत्ती साधकाने प्राप्त केल्यानंतर मग काय जाणायचे अशी आशंका येईल. मग हे सगळं झाल्यानंतर आता या संपूर्ण जे आहे विवेक वैराग्य आदी या सगळ्यांनी काय झाला, तो परिपूर्ण झाला. अमानित्वादी सगळं प्राप्त केलं. आणि मग अशा त्यानंतर हे प्राप्त झाल्यानंतर पुढे काय, मग तेच सांगतात, अशी आशंका येईल. आणि म्हणून भगवंतांनी नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि इत्यादी श्लोक सांगितला. पुढे काय, कशासाठी हे प्राप्त करायचं, त्याचं उत्तर नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि हा जो श्लोक आहे 12वा श्लोक, त्या 12व्या श्लोकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. की अमानित्वादी साधना पूर्ण झाल्यानंतर काय करायचं, नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि. आता तुला ते जाणायचंय काय, अनादिमत परम ब्रह्म, अनादिकालापासून असणारं ते ब्रह्म जे आहे, हे ब्रह्म की ज्याला सत असत्याही व्यतिरिक्त जे ब्रह्मतत्व आहे ते तुला जाणण्याकरिता ही सगळी ज्ञान साधनं अपेक्षित आहेत, ते सांगितलं. आणि म्हणून अशी आशंका येईल म्हणून भगवंतांनी नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि इत्यादी श्लोक सांगितला. अहो, मग हा जो श्लोक आहे सांगितलं, परंतु काय, अहो पण अमानित्वादी हे यम व नियम होत. हे सगळे जे आहे हे काय, यमनियम, हे नियम आहे. कशा प्रकारे करायचं, त्या ठिकाणी अष्टांग योग पद्धतीमध्ये काय, पहिल्यांदा यम नियम, मग आसन. पहिल्यांदा असणारे यमनियमामध्ये सत्यम वद न हिंसां कुर्यात् न कलंजं भक्षेत्, हे सगळे काय यमनियमामध्ये, हे सगळ्या गोष्टी प्रारंभिक आहेत. ह्या सगळ्या झाल्यानंतर मग पुढे आसन. आसन त्याच्यानंतर यमनियमाची सिद्धता झाल्यानंतर आसन, लगेच आसन नाहीये.
कारण जोपर्यंत तुमची चित्तवृत्ती जी आहे ही चित्तवृत्ती जोपर्यंत तुमची स्थिर होत नाही, ज्याचं चित्त अस्वस्थ आहे ते पहा, ते एका जागी बसू शकत नाही. काय करतात मग? इकडे फिर तिकडे फिर. म्हणजेच काय, चित्ताची विक्षिप्तता जेवढी होईल तेवढा मनुष्य काय होतो? अस्थिर होतो. आणि म्हणून काय सांगितलं? पहिल्यांदा यमनियम, मग आसन. यमनियमाने काय करायचं आहे? तर चित्ताची असणारी जी विक्षिप्तता आहे ती विक्षिप्तता कमी करायची, एका ठिकाणी स्थिर झालं पाहिजे चित्त. त्याकरता काय, ह्या सगळ्या गोष्टी प्रारंभिक साधकामध्ये अपेक्षित आहे. युक्त आहार विहार असं म्हणून सांगितलं की आहार विहार सगळं ज्यावेळेस युक्त होईल त्याच वेळेस चित्त काय होईल? शांत होईल. आणि ज्यावेळेस चित्त शांत होईल त्याची स्थिरता प्राप्त होईल. त्यानंतर पुढे आसन प्राणायाम, पुढे ते. आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं जे अमानित्वादी आहे हे सगळं काय यमनियमामध्ये, त्याने लगे ब्रह्मप्राप्ती होईल असं काही होऊ शकत नाही. आणि म्हणून पण काय म्हणतात? अमानित्वादी हे यम व नियम होत, त्याच्या योगाने नेयाचे ज्ञान होणे शक्य नाही. त्याच्या योगाने जे ज्ञेय ब्रह्मतत्व आहे त्या ज्ञेयाचं म्हणजे ब्रह्मतत्वाचं ज्ञान, ह्या अमानित्वादी जे गुण ज्ञान साधना आहे ती प्राप्त केल्यानंतर त्या ज्ञेय ब्रह्मतत्वाचं ज्ञान कसं काय होईल? ही साधन आहे. त्याने साध्याचं ज्ञान कसं काय लगेच होईल तेच सांगितलं. म्हणून कारण यमनियम होतं त्याच्या योगाने ज्ञेयाचे ज्ञान होणे शक्य नाही. कारण अमानित्वादी हे कोणत्याही वस्तूचे परिच्छेदक होत असल्याचे दिसत नाही. हे कोणत्याही म्हणजे त्यांच्याद्वारे, कोणत्याही वस्तूचे परिच्छेदक म्हणजे त्यांच्याद्वारे कोणत्याही वस्तूचा निर्देश केला जातो, त्याला परिच्छेदक म्हणतात. कारण अमानित्वादी हे कोणत्याही वस्तूचे परिच्छेदक होत असल्याचे दिसत नाही. अमानित्वादी ही अमुक एक अशी वस्तू आहे असा परिच्छेद, असा निर्णय करू शकत नाही. हे काय आहे? अमानित्वादी हे सगळे जे गुण आहे, हे अमानित्वादी गुण जे आहे ते काय? हे अमुक वस्तू आहे, हे अमुक वस्तू अशा प्रकारची आहे, हे तिचं स्वरूप आहे, हे काही ते सांगत नाही. आणि त्याच्यामुळे ज्ञेयाची जी प्राप्ती आहे ते कशी काय मिळेल आम्हाला, किंवा कशी काय प्राप्त होईल? आणि म्हणून याच्यामुळे त्या ज्ञेयाची प्राप्ती होईल हे तुम्ही जे सांगताय हे आम्हाला काय योग्य वाटत नाही ते सांगता. आणि म्हणून काय अमानित्व ज्ञान म्हणतात, असा निर्णय करू शकत नाही. पण अमानित्वादी काय? हे अमुक एक अशी वस्तू आहे असा परिच्छेद, असा निर्णय करू शकत नाही. पण असा वस्तू परिच्छेद करणारे जे असते त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे काय? त्या अशा प्रकारे त्या वस्तूचा, अमुक वस्तूचं स्वरूप असं आहे. ब्रह्म काय? सच्चिदानंद स्वरूप. अशा प्रकारे त्या वस्तूचा परिच्छेद करून ज्ञान करून देणं हे तिथं हे गरज आहे ह्याची. आणि म्हणून अशा प्रकारे इथे काय अमानित्वादी जे आहे वस्तूचं ज्ञान करून देत नाही की ते ब्रह्म अशा प्रकारे आहे असं ते काही सांगू शकत नाही. आणि म्हणून पण अशा वस्तू परिच्छेद करणारे जे आहे, म्हणजे अशा प्रकारे वस्तू ज्ञान कशाला म्हणतात? की ज्याच्याद्वारे अमुक वस्तू अशा प्रकारची आहे अशा प्रकारे त्या वस्तूचं जे परिच्छेद करून देतात त्याला आपण ज्ञान म्हणतो. आणि म्हणून तेच या ठिकाणी पण असा वस्तू परिच्छेद करणारे जे असते त्यालाच ज्ञान म्हणतात. सर्व ठिकाणी ज्या विषयाचे ज्ञान असते तेच त्या ज्ञेयाचे म्हणजे विषयाचे परिच्छेदक असल्याचे दिसते. ज्या विषयाचं ज्ञान असतं तेच त्या ज्ञेयाचं काय असतं? परिच्छेदक असतात. अर्थात ज्ञान आपल्या विषयाचा म्हणजे ज्ञेयाचाच परिच्छेदक असल्याचे दिसते. जे विषयाचं ज्ञान अलग लक्षात, तेच विषयाला काय करतं? ते परिच्छेदक म्हणजे तेच दाखवतं, तेच पुढे सांगतात. म्हणजेच काय? परिच्छेदक असल्याचे दिसते. ज्ञान आपल्या विषयाचा म्हणजे ज्ञेयाचा परिच्छेद करते. म्हणजे त्याचा जो विषय आहे तोच विषय ते मांडते, त्याच्या व्यतिरिक्त विषय ते मानत नाही. म्हणजे ज्या विषयाचं ज्ञान आहे त्याच विषयाचा परिच्छेदक ते असतं, तोच विषय ते ज्ञान मांडतं. म्हणजेच काय? ज्ञेयाचाच परिच्छेद करते. ही गोष्ट जी आहे व्यतिरेकाने सांगतात. कसं काय सांगतात? तर एका पदार्थाविषयाच्या ज्ञानाने दुसरा पदार्थ ज्ञात होत नाही हे प्रसिद्ध आहे. एका विषयाचा पदार्थ ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्या पदार्थाने दुसरा पदार्थ ज्ञात होत नाही. चिमट्याचं जर ज्ञान झालं तर हा चिमटा लाल रंगाचा हेच ज्ञान होतं, याच्यापासून दुसऱ्या कसल्याही वस्तूचं ज्ञान होत नाही. आणि म्हणून तेच सांगितलं काय? एका पदार्थाविषयीच्या ज्ञानाने ज्या चिमट्याचं ज्ञान झालं,
एका पदार्थाच्या विषयी ज्ञानाने काय दुसरा पदार्थ ज्ञात होत नाही. याच्यामुळे आता याच्या ज्ञानामुळे दुसरा काहीतरी इथं काहीतरी आडकित्त्याचं ज्ञान होणार नाही. हा चिमटा तर हा चिमटाच आहे, चिमट्याचंच ज्ञान होणार. आडकित्त्याचं ज्ञान ज्याप्रमाणे होणार नाही ते सांगतात. एका पदार्थाविषयीच्या ज्ञानाने दुसरा पदार्थ ज्ञात होत नाही. हे काय जगप्रसिद्ध आहे. ज्या वस्तूचं ज्ञान तीच वस्तू काय होते, तीच वस्तू आपल्याला समोर दिसते. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होत नाही. हे संपूर्ण जगप्रसिद्ध आहे. दुसऱ्या वस्तूचे ज्ञान होत नाही हे जगप्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे घटविषयक ज्ञानाने घटाचं ज्ञान एकदा त्याला झालं, हा घट आहे, अशा प्रकारे एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर घटविषयक ज्ञानाने अग्निज्ञान होत नाही. मग घटाचं ज्ञान झाल्यानंतर त्या डोक्यावर अग्नी होतो, त्याच्या मनामध्ये अग्नीची कल्पना येते का? नाही. घटाचं ज्यावेळेस ज्ञान होईल मग हा कसा आहे, हा असा आहे, हा मृत्तिकेपासून बनलेला आहे, त्याचा विशिष्ट असा गोलाकार आकार असतो, हे सगळं ज्ञान घट म्हटल्यानंतर तेच ज्ञान असणारं त्यांच्या अंतःकरणामध्ये अथवा त्याच्या बुद्धिपटलावर तेच दिसणार की अशा प्रकारे मग त्याचा उपयोग का, उन्हाळ्यामध्ये पाणी गार करण्यासाठी त्याचा उपयोग, हे सगळं त्या अनुषंगाने त्याला त्या ठिकाणी दिसतं. त्याच्या व्यतिरिक्त वस्तूचं ज्ञान होत नाही. घटाचं ज्ञान केल्यानंतर पटाचं ज्ञान होणार नाही, घटाचं ज्ञान त्या ठिकाणी होणार. तेच म्हणतात घटविषयक ज्ञानाने अग्नी म्हणजे अग्नीचे ज्ञान होत नाही, दुसऱ्या कुठल्याही वस्तूचे ज्ञान होत नाही. या आक्षेपाचे समाधान हा दोष येत नाही. हा जो आहे हे अमानित्वाच्या अनुषंगाने हा चाललेला विषय की एकाच्या ज्ञानाने दुसऱ्याचं ज्ञान होत नाही. हा जे आहे त्याच्या अनुषंगाने अमानित्वादी ह्याच्या द्वारे जे ज्ञान आहे ब्रह्मतत्वाचं कसं काय ज्ञान प्राप्त होईल हा विषय चाललेला आहे. त्याच्यावर हा सगळा शंका आणि समाधान चाललं. त्याचा आता समाधान करायचं आहे की अमानित्वादी गुणांनी कसं काय परमेश्वर तत्वाचं ज्ञान होणार आहे, त्याचं उत्तर आता याला द्यायचं. हा दोष येत नाही. कारण का अमानित्व हा इतर तशाप्रमाणे दोष हा अमानित्वादी जी साधना आहे ती प्राप्त केल्यानंतर निश्चितपणे नैयाची प्राप्ती होते. ते ती फक्त साधना आहेत, त्याचा नैयाशी काय संबंध असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण का हा दोष येत नाही. अमानित्वादी हे ज्ञानाची निमित्त असल्यामुळे त्यांना ज्ञान म्हटले आहे. हे ज्ञानाची निमित्त आहे. ज्ञान निर्माण करण्यासाठी या क्वालिटी आहेत. म्हणजे हे सगळ्या काय या क्वालिटीज जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत ज्ञान निर्माण होणार. आणि म्हणून ज्ञान निर्माण करून घ्यायचं असेल तर क्वालिटी पाहिजे. जोपर्यंत डॉक्टरेटची जर पदवी मिळत नाही तोपर्यंत ज्याप्रमाणे तो हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करू शकणार नाही, त्याप्रमाणे जोपर्यंत अमानित्वादी गुण त्याच्यामध्ये प्रकट होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरिता म्हणून ज्ञानाची निमित्ते आहेत. म्हणून ते सांगितलं हा दोष येत नाही. अमानित्वादी ही ज्ञानाची निमित्त असल्यामुळे त्यांना ज्ञान असे म्हणले आहे. हे आम्ही वर सांगितले. ज्ञानाची निमित्त त्याच्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होणार. अमानित्वादीचे गुण नसतील आणि त्या ठिकाणी कामक्रोधादी गुण असतील तर ज्ञानाची कदापि प्राप्ती होते. कितीही प्रयास करा, जोपर्यंत सात्विक गुणसंपत्ती दैवी गुणसंपत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत कदापि ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्ञानाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्याबरोबर अमानित्वादी जे गुण आहेत, दैवी गुणसंपत्ती जी आहे ही जोपर्यंत अंतःकरणात निर्माण होत नाही त्यानंतरच ज्ञानाची प्राप्ती. म्हणजे ज्ञानाला मूलभूत कारण काय? ज्ञान प्राप्त होण्याकरता मूलभूत कारण अमानित्वादी हेच कारण या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे हा दोष येत नाही. कारण अमानित्वादी ही ज्ञानाची निमित्त असल्यामुळे त्यांना ज्ञान असे म्हणले आहे. त्याच्यामुळे ज्ञान प्राप्त होणार. अमानित्वाचं नसेल तर ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. या आक्षेपाचे समाधान. आणि म्हणून ज्ञान म्हणले असे आम्ही वर सांगितले आहे. ज्ञान म्हणण्याचे आणखी एक कारण आणि ज्ञान सहकारी कारणामुळे सुद्धा त्यांना ज्ञान म्हटले आहे. आणखी एक कारण काय? ज्ञानाला सहकारी कारणामुळे. ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानाला सहकारी कारण आहे. अलग मग त्या सहकारी कारणामध्ये या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे. एखादी गोष्ट जर तयार करायची असेल, बनवायची असेल त्याला सहकारी कारण लागतात. जरी घट साधा बनवायचा असेल त्याचा सहकारी कारण असेल. मृत्तिका तर आहे उपादान कारण, पण त्या सहकारी कारण चक्र पाहिजे, काठी पाहिजे, पाणी पाहिजे, ते फिरवायला खाली काहीतरी दुसरं पाहिजे, कुंभकार पाहिजे. हे सगळी ही इतर जी आहे ती सगळी काय झाली? दोरा पाहिजे,
ही सगळी सहकारी साधनं. ही सर्व सहकारी साधनं जर नसतील आणि मी आता नुसता माती घट बनवतो म्हटला, माती जर किती करून ठेवली, घट बनवता येणार का? नाही. जोपर्यंत सहकारी साधनं नाही तोपर्यंत तसा घटाची निर्मिती होऊ शकत नाही. तो त्याप्रमाणे अमानित्वादी ही सहकारी साधनं जोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून अनुषंगाने सांगितलं. ती काय सांगितले? ज्ञान सहकारी कारण आहेत. ही सगळी ज्ञानासाठी आवश्यक या सगळ्या गोष्टी आहे असे म्हणले जाते. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय त्याच्यानंतर मग श्लोकाचा आरंभ करतात आणि ज्ञान म्हटले जातात आणि म्हणतात काय? ज्ञेयं यत्तत्र वक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते अनादिमत्तरं ब्रह्म न सत्तन्नासुच्यते. की अशा प्रकारे ज्ञेयं यत्तत्र वक्ष्यामि, जे ज्ञेय आहे काय ते मी तुला सांगतो. जे ज्ञेय जाणून अमरण भावास प्राप्त होतो. जे ज्ञेय जाणल्यानंतर तू ते अमरण भाव म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून काय होतील? निश्चितपणे बाहेर येईल. असं जे आदिमत नसलेले म्हणजे काय? अनादि असणारे निरतिशय ब्रह्म ते ज्ञेय आहे. ते निरतिशय ब्रह्म जे आहे ते निरतिशय या जीवनामध्ये काय जाणून घ्यायचं ते निरतिशय ब्रह्म. यज्ञात्वा ते जाणल्यानंतर पुन्हा दुसरं काही जाणण्याची गरज पडत नाही. यज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति सांगितलं. ज्याच्या ज्ञानाने सर्वमिदं विज्ञानं भवतीति, एकदा त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्वमिदं सध्या ह्या जगतामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचं ज्ञान प्राप्त होतं. येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति शास्त्र म्हणतं की ज्याच्या ज्ञानाने एकदा त्या ब्रह्मतत्वाचं तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं या जगतामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूचं, कारण का सगळ्याचं उपादान कारणच ब्रह्म आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व वस्तूचं तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून तेच सांगितलं ते निरतिशय ब्रह्म ते ज्ञेय होय. आणि ते निरतिशय ब्रह्ममध्ये कसं आहे? मग ते न सत म्हणले जाते न असत म्हणले जाते. न सत्तन्ना सद्दुच्यते. त्याला सत पण म्हणू शकत नाही, असत पण म्हणू शकत नाही. वर्णनातीत. त्याचं काय वर्णन करावं म्हणून काल म्हटलं यत्र वाचो निवर्तन्ते. आता कसं काय वर्णन करावं याचं सगळं व्याख्या कालच्या पाठामध्ये झालं. आता भाष्यावरच जोर देऊ. काय म्हणतात भाष्य? आचार्य पुन्हा म्हणतात त्याचं असणारं भाष्य 12व्या श्लोकाचं असणारं भाष्य. ज्ञेयम इति. ज्ञेयम म्हणजे ज्ञातव्यम. यत् तत् प्रवक्ष्यामि प्रकर्षेण यथावत् वक्ष्यामि किं फलं तत् यदि प्रयोजनाय श्रोतम अभिमुखीकरणाय आह. यत् ज्ञेयं ज्ञात्वा अमृतम् अमृतत्वा अश्नुते न पुनः म्रियते इत्यर्थः. अनादिमत् आदिः यस्य अस्ति इति आदिमत् न आदिमत् अनादिमत् किं तत् परं निरतिशयं ब्रह्म ज्ञेयम् इति प्राकृतम्. अत्र केचित् अनादिमत् परं ब्रह्म इति पदं छिन्दन्ति. बहुव्रीहिणा उक्ते अर्थे मुदत् प्रत्ययः अनर्थके अनिष्टं स्यात् इति अर्थविशेषं च दर्शते. अहं वासुदेवाख्यं पराशक्तिः यस्य तत् मत्परः इति. आणि याच्यामध्ये पुन्हा आता या ठिकाणी आरंभ करतात. आचार्य काय म्हणतात? ज्ञेय म्हणजेच जे जाणणे अत्यंत आवश्यक आहे ते मी आता आधिक्याने पूर्णपणे जसेच्या तसे सांगतो. की ज्याच्यासाठी हे सगळं आलंय ना आतापर्यंत 10-12 अध्याय, हे सगळे 10-12 अध्याय जे आहे ते ज्याच्यासाठी सांगितले किंवा ज्याच्यासाठी सांगायचंय ते नेय म्हणजे जे जाणणे अत्यंत आवश्यक आहे. परमेश्वर ह्यजेद वेदी म्हणतात. केनोपनिषद काय म्हणताय? ह्यजेद वेदी असत्यमस्ति न चेदिहा वेदी महती विनष्टिः. ह्यजेद वेदी. आता सत्यम असती न चेत इह अवेदी महती विनष्टिः. आत्ताच जाणून घ्यायचं, नंतर जाणेल, परवा जाणेल, आणखी जरा दिवसांनी जाईल, 60 वर्षांना नाही. आत्ता या क्षणीच शास्त्र म्हणतं ह्यजेद वेदी. आता सत्यम असती. या जगतामध्ये जे सत्य वस्तू जी आहे ती सत्य वस्तू जी आहे ती आत्ताच जाणली पाहिजे. अजून 2 दिवसांनी, अजून 4 दिवसांनी मग जाऊ दे रिटायरमेंट नंतर वेदांत करतो नाही. यहचेद वेदी. आता सत्यम असते जे सत्य आहे. न चेत इह अवेदी. जर जाणलं नाहीस तर काय होईल? महती विनष्टी. महान विनाश तुझ्या होईल. म्हणून अशा प्रकारे जे ते तत्व आहे नैय तत्व आहे ते नैय तत्व काय केलं पाहिजे? आत्ता ताबडतोब जिज्ञासा झाल्याबरोबर लक्षात आलं की लगेच त्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तेच सांगितलं. नैय म्हणजे जे जाणणे अत्यंत आवश्यक आहे
या सगळ्या संसारामध्ये जे तत्व आहे तत्वाला जाणणं अत्यंत आवश्यक. संसार हा चालतच राहणार आहे, तुम्ही चालवायची गरजच नाही आहे, तो आपल्याप चालत राहणार आहे. अलग लक्षात. पण आम्हाला वाटतं ते कुत्र्याची गोष्ट सांगतात, अलग लक्षात. ते बैलगाडी खाली चालत असतात. बैलगाडी वास्तव कोण नेत आहे? बैलच बैलगाडी घेऊन चालली. पण हे काय, हे त्या बैलगाडीच्या खाली चालत असतं. तो त्याला काय वाटतं मीच बैलगाडी ओढून चाललं. वास्तविक संबंध आहे का? काही नाही, पण त्याला वाटतं तसं. तसा हा संसार जो आहे, हा संसार हा चालतच राहणार आहे. तुम्ही चालवा न चालवा काही संबंध नाही. अलग लक्षात. तो त्याच्या प्रारब्ध कर्मानेच प्रत्येकाच्या आपल्या पुढे 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 चालत राहणार आहे. आपल्याला काय वाटतं, आपण त्या खाली असणारा त्या कुत्र्याप्रमाणे आम्हाला वाटतं की आम्हीच सगळं चालवतो, तुम्ही काही करू शकत नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, तो परमेश्वर भिन्नच आहे. त्याला वाटेल तेव्हा काय करायचं होतं, आपण काही करू शकत नाही. आता आली समजा पुन्हा लहर, तर काय पुन्हा सगळ्याला आपल्याला खोलीतच बसायचंय जाऊन, आपण काही करू शकत नाही त्याच्यापुढे. म्हणजे अशा प्रकारे म्हणून ते जे ज्ञेय आहे, म्हणून काय केलं पाहिजे, आत्ताच ज्या क्षणी लक्षात येईल काय की अशा प्रकारे ते ज्ञेय आहे, त्या क्षणी लगेच प्रयत्नशील राहिलं पाहिजे की ते जाणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्ञेय म्हणजे जाण्यात, म्हणून जे जाणणं अत्यंत आवश्यक आहे. आपण काय करतो, जीवनामध्ये जे जाणणं आवश्यक आहे ते सोडतो आणि अनावश्यक गोष्टी ज्या जीवनामध्ये आहेत त्या अनावश्यक सर्व गोष्टी काय करतोय, जाणण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. म्हणून काय केलं पाहिजे, जे नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि, जे जाणलं पाहिजे. नेय म्हणजे जे जाणणे अत्यंत आवश्यक आहे ते मी आता आधिक्याने म्हणजे काय पूर्णपणे जसेच्या तसे सांगेन. त्या ज्ञेयाच्या ज्ञानाने काय फळ, समजा ते ज्ञेय वस्तू आहे ती जाणल्यानंतर मग आम्हाला फळ काय मिळणार आहे त्यांनी, त्या ज्ञेयाच्या ज्ञानाने फळ काय, असा प्रश्न उत्पन्न करून त्याच्या प्रयोजनार्थ म्हणून स्तुती करून जो त्याला ते ऐकावास उत्सव करण्यासाठी भगवान म्हणतात की अशा प्रकारे मग ते जाणल्यानंतर काय आम्हाला मिळणार. कुठलीही गोष्ट असली प्रयोजन विना मंदोपी न प्रवर्तते, शास्त्र म्हणतं. प्रयोजन जर नसेल, जर काय मंद बुद्धीचा सुद्धा मनुष्य असेल तर त्याच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही. मग इथं एवढ्या मोठं शास्त्र शिकण्यासाठी प्रवृत्त व्हायचं आहे, मग त्याचं काय फळ हे पहिलं सांगितलं पाहिजे. फलच आहे सिद्धीचा म्हणून सगळ्यामध्ये शेवटी काय सांगितलं, सगळी स्तोत्र स्तुतीमध्ये आहे त्याच्यामध्ये शेवटी फलश्रुती सांगितली. आणि मग असो म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं, आणि त्या ज्ञेयाच्या ज्ञानाचे फळ काय असा प्रश्न उत्पन्न करून त्याच्या प्रयोजनाने म्हणजे स्तुती करून श्रोत्याला ते ऐकण्यासाठी उत्सुक करण्यासाठी काय आपण ते ऐकण्या बाबा ह्याचं असं फळ आहे, फलाच्या आकांक्षाने सगळे करत असतात काय प्रत्येकाचं फळ काय, आणि मग ते ऐकण्याचं उत्सुक करण्यासाठी भगवान म्हणतात ते नेय जाणून अमृतत्वास प्राप्त होतो म्हणजे पुन्हा मरत नाही असा भावार्थ. अशा प्रकारे त्याचं फळ काय, ते ज्ञेय वस्तू प्राप्त केल्यानंतर तो अमृतत्वास प्राप्त होतो. अमृतत्वास प्राप्त होतो म्हणजेच काय, तो पुन्हा जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. समजा ते जाणणार. आणि म्हणून ते ज्ञेय सांगतात असं असणार ते ज्ञेय. मग ते कसं आहे, अनादिमत ज्याला आदि आरंभ किंवा कारण आहे ते आदिमत आणि अनादिमत नव्हे ते आदिमत जो नव्हे ते अनादिमत. ते अनादिमत काय म्हणजे ज्याचा आधीच नाही, अनादि कालापासून सुरुवात नाही, सुरुवात झाली की अंत आहे. म्हणून ज्याची सुरुवात नाही असं अनादि कालापासून असणार कसं आहे, पर म्हणजे निरतिशय ब्रह्म. नेय या शब्दाने परम या ठिकाणी सांगितलं अशा प्रकारे असणार अत्यंत काय असं असणार ते निरतिशय असणार नेय जे आहे या नेय शब्दाने सांगितलेलं आहे. शब्दाने ते प्रवृत्त होतं, परंतु येथे कित्येक जण अनादिमत परम ब्रह्म हा जो शिदे शब्द आहे अनादिमत परम ब्रह्म, अनादिमत परम हा जो शब्द आहे येथे कित्येक जण अनादि आणि मतपर आला हे दोन येतं काय करतात, अनादि आणि मतपरम असा पदच्छेद करतात. अनादिमत परम एक नाही घेत तर अनादि वेगळं आणि मतपरम वेगळं त्यापासून भिन्न करतात अशा पदच्छेद करतात. येथे कित्येक जण अनादि व मतपरम असा पदच्छेद करतात, कारण ज्याला आदि नाही ते अनादि, ज्याला आधीच नाही ते अनादि असा प्रभूने सांगितलेला जो अर्थ त्याच आदिमत्वाचा निषेध होत असल्यामुळे अशा प्रभूने अनादि शब्दाचा अर्थ सांगितला की ज्याचा आदि नाही तो अनादि. मग पुन्हा त्याचा अनादि शब्दाचा अर्थ इथं बहुव्रीही समासाने जर सांगितला, समासाने जर सांगितला तर पुन्हा आदिमत्वाचा जो निषेध त्या समासाद्वारेच केला.
मग पुन्हा निषेध होत असल्यामुळे अनादिमत परम, येथे मत जो आहे पुन्हा अनादिमत जे आहे तुझं मत म्हणजे काय, हा मत प्रत्यय जो आहे हा मत प्रत्यय कुठून आला, मधु प्रत्यय आहे. आता हे सगळं व्याकरण आहे, हा सगळा विभाग जो आहे मधु प्रत्यय वगैरे हे काय जे आहे सगळं आता व्याकरणाचा विभाग या ठिकाणी आलेला आहे. कारण बहुवी समास व्याकरणाचा विषय थोडक्यात इथे आलेला. अनादिमत म्हणजे मत प्रत्ययाचा, तिथं म्हणून त्यांचं म्हणणं आहे का अनादि शब्दानेच सांगितलं, पुन्हा मत हा प्रत्यय मधु प्रत्यय इथं का तुम्ही लावला, त्याची काही इथं गरज नव्हती. मग अनादि शब्दानंतर मत प्रत्यय लावण्याची इथे गरज नाही, तेच इथे या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतात. अनादिमत प्रत्यय म्हणून काय, अनादि शब्दानेच ज्याचा आधी नाही हे जर सिद्ध होतं तर पुन्हा मत प्रत्यय कशाला लावायचा, काय गरज आहे त्या मत प्रत्यय लावण्याची, तेच सांगतात. अनादिमत येथील मत प्रत्ययाचा काही उपयोग नाही, तो व्यर्थच आहे. आला का लक्षात, तो काही येते गरज नाही. अर्थात मधुप म्हणजे मत प्रत्ययाचे इष्ट नसलेले अनार्थक्य प्राप्त होईल, अनावश्यक गरज नसताना तो त्या ठिकाणी प्राप्त होईल असं सांगितलं. म्हणून अनादि व मत परम असा परिच्छेद करावा म्हणजे काही दोष येत नाही. म्हणून काय करायचा, अनादि आणि मत परम असा परिच्छेद जो केला, आला का लक्षात, मग काय होईल, मग त्याचा दोष त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. पदच्छेद करावा म्हणजे त्यात काही दोष येत नाही असा विशेष अर्थ निष्पन्न होतो असे दाखवतात. परंतु मी वासुदेव या नावाची पराशक्ती ज्याची आहे ते ज्ञेय मतपर असा विशेष अर्थ प्राप्त होतो. आणि म्हणून अशा प्रकारे त्याच्याद्वारे मग काय कोणता अर्थ प्राप्त होतो, अनादिमत परम, ज्याचा असं अनादिमतपर असं नाही, त्याचा पदच्छेद करून जो अर्थ प्राप्त होतो तोच अर्थ ग्रहण करायचा. मग कोणता अर्थ प्राप्त, त्याचा पदच्छेद असा केला तर प्राप्त होतो, तर म्हणून अनादि व मत परम असा पदच्छेद करावा. मग अनादिमत परमचा पदच्छेद केल्यानंतर काय होतं, म्हणजे काही दोष येत नाही आणि विशेष अर्थ त्यातनं निष्पन्न होतो. त्याच्या अशा प्रकारे पदच्छेद केला त्याचा, तर त्याच्यामध्ये काय एक विशेष अर्थ त्यामधनं प्रगट होतो. मग तो विशेष अर्थ कोणता, तो विषय अशा अर्थ असा, मी वासुदेव या नावाची पराशक्ती परम मत परम या शब्दाने अनादिकालापासून असणारा तो मी वासुदेव या नावाची पराशक्ती आहे, तेच नेय, तो वासुदेव आहे तेच नेय मतपर असा त्याचा विशेष अर्थ होतो. म्हणून अशा प्रकारे ममोत्पर म्हणजे तो वासुदेव आहे, तेच काय आहे मतपर्व, तेच नेय तत्व विशेष अशा प्रकारे या ठिकाणी प्राप्त होतो. सत्यम मग त्याचा असणार पुन्हा खंड, यांचं म्हणणं काय, अनादि मतपरम, अनादि शब्दाचीच व्याख्या असल्यामुळे पुन्हा मत प्रत्यय जो लावलेला आहे त्याची इथं काही गरज नाही. मग त्याने मग मतु प्रत्ययाने मग कसा अर्थ केला पाहिजे, अनादि मतपरम, मतपरम म्हणजे मतपरम म्हणजे परमेश्वर, जो वासुदेव स्वरूप आहे तो परमेश्वरच काय सर्वश्रेष्ठ आहे असा त्यातनं अर्थ घ्यावा असा पूर्वपक्षी म्हणतोय. सिद्धांत नाही म्हणत, पूर्वपक्षी म्हणतो. त्याचा आता पुन्हा काय म्हणतात, खरंच त्याचा असणार पुन्हा आता सिद्धांती आता खंडन करतोय. खरंच असा पदच्छेद केल्याने अपुनरावृत्ती अर्थ अपुनरुक्ती होईल हे खरे, तुम्ही म्हणता ते खरंय, ते तशा प्रकारे अर्थ घेऊ शकतो आपण, तुम्ही ज्या म्हणतात त्याचं आम्ही काही खंडन करत नाही. खरंच असा पदच्छेद केल्याने असा अपुनरुक्त होईल हे खरे, पण त्याचा अर्थ जर संभवेल तर पुनरुक्ती दोषाचे निरसन झाले असे म्हणता येईल, पण त्याचा अर्थ संभवत नाही. तुम्ही जे म्हणताय काय की अशा प्रकारे अर्थ काढल्यानंतर, परंतु काय म्हणताय तर पण त्याचा अर्थ जर संभवेल तर पुनरुक्ती दोषाचे निरसन झाले असे म्हणता येईल, पण तसा अर्थ संभवत नाही. तुम्ही जो म्हणताय की मत परम म्हणजे वासुदेवाक्षम परम हे जो अर्थ आहे तसा अर्थ संभवत नाही का, तो का नाही त्याचं उत्तर देतात. त्याचं कारण असं, कारण ब्रह्माला सत ही म्हणले जात नाही, म्हणजे त्याला विशेषण वासुदेव हा परम असं म्हणू शकत नाही, कुठल्याही विशेषणाने रहित ब्रह्मतत्व, म्हणून त्याला विशेषण या ठिकाणी देऊ शकत नाही. तेच उत्तर या ठिकाणी देतात. तो का, त्याचं उत्तर ब्रह्माला सती म्हणले जात नाही, असत म्हणले जात नाही. अशा प्रकारे सर्व विशेषणाच्या प्रतिषेधाने ब्रह्माचे ज्ञान करून देणे इष्ट आहे. कुठल्याही प्रकारचं विशेषण जे आहे विशेषणाच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं विशेषण ब्रह्माला या ठिकाणी आपण देऊ शकत नाही ते सांगतात. आणि म्हणून ब्रह्माला सती म्हणले जात नाही. अशा प्रकारे सर्व विशेषणाच्या प्रतिषेधाने ब्रह्माचे ज्ञान करून देणे इष्ट आहे. कशा कुठलेही विशेषण तिथं दाखवायची नाही.
विशेषण विशेष संबंधच नाही. स एकहा, त्यामुळे कुठल्याही विशेषणाच्या द्वारे त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करून देऊ शकत नाही, तेच सांगतात. आणि म्हणून ब्रह्माचे ज्ञान करून देणे इष्टाहम. अशा प्रकारे सर्व विशेषणाच्या प्रतिषेधाने जेवढी विशेषणं आहे ती विशेषणं काढून टाकायचं. नेती नेती म्हणून नेती नेती शास्त्र म्हणतो. हे नाही, ते नाही, ते नाही. मग काय सगळं झाल्यानंतर जे राहतं येन न्यास, ज्याच्याद्वारे जाणला जातो, ते सुद्धा शेवटी काय सांगितलं, ते सुद्धा सोडून दे म्हणतात. काही ठेवू नको. सगळं सोडल्यानंतर जे राहतं ते तत्व, तेच सांगितलं. म्हणून सर्व विशेषणाच्या प्रतिषेधाने, जेवढी आपण विशेषण त्या ठिकाणी देतोय त्या विशेषणाचा प्रतिषेधानेच काय ब्रह्माचे ज्ञान करून देणे इष्ट आहे. त्यामुळे तिथं विशेषण काय द्यायचं नाही. मतपरम मध्ये तुम्ही जे म्हणताय ना ते परम ब्रह्म असं म्हणून तिथं विशेषण वगैरे आम्हाला काही नको. सगळ्या विशेषणाचा प्रतिषेध करून जे राहील तेच ब्रह्मतत्व आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं. मग तेच म्हणतात अशा प्रकारे सर्व विशेषणाच्या प्रतिषेधाने ब्रह्माचे ज्ञान करून देणे इष्ट आहे, ब्रह्म विशिष्ट शक्तीने युक्त आहे. आलं का लक्षात? मग मतपरम म्हणजे माझ्या अशा प्रकारे ते विशिष्ट शक्तीने ब्रह्म युक्त आहे असं जर तुम्ही म्हणाल, ब्रह्म विशिष्ट शक्तीने युक्त आहे असे दाखवले तर सर्व विशेषणाचा प्रसिद्धेच करणे परस्पर विरुद्ध होईल. तुम्ही जर त्या ठिकाणी असं दाखवलं ब्रह्म विशिष्ट शक्तीने, मतपरम म्हणजे या अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं जे तुमचं म्हणणं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये विशिष्ट शक्ती जर तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, तर मग विशिष्ट शक्तीने युक्त आहे असे दाखवणे तर सर्व विशेषणाचा प्रतिषेध करणे हे परस्पर विरुद्ध आहे. मग काय तुम्ही एकीकडे म्हणता सगळ्या विशेषणाचा प्रतिषेध करून त्याला दाखवायचं, आणि इथं काय मतपरम म्हणजे त्यापेक्षा श्रेष्ठ काय म्हणून पुन्हा विशेषण पुन्हा दाखवताय. म्हणजे तुम्ही जे बोलताय त्याच्या विरोधातच तुम्ही वागता असं त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून काय, आणि म्हणून मतुक म्हणजे मत प्रत्ययाचे ब्रह्मविषयी समान अर्थत्व जरी असले तरी मत प्रत्ययाचा प्रयोग शौकातील अक्षरे भरून काढण्यासाठी आहे. म्हणून तुम्ही जो काय अर्थ काढता ते फोडून अनादिमत म्हणजे अनादि वेगळं मत पर तिथं श्रेष्ठ वासुदेव घ्यायचा म्हणून विशेषण वगैरे लावून ते काय तिचा अर्थ काढायचा आहे, तो काही इथं गरज नाही. सगळ्या विशेषणं काढून 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 जे राहील ते ब्रह्म हे आम्हाला सांगायचं. पुन्हा तिथं विशेषण तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते काही गरज नाही. मग तिथं अनादिमत जे आहे मतुक प्रत्यय जो आहे त्याचा काय अर्थ घ्यायचा, मग त्याचा एवढाच अर्थ घ्यायचा काय, म्हणून त्या ठिकाणी जो मतुक प्रत्यय आहे मत या प्रत्ययाचा काय ब्रह्मविषयी समान अर्थत्व जरी असले तरी मत प्रत्ययाचा प्रयोग श्लोकातील केवळ अक्षर भरून काढण्यासाठी आहे. तिथं जे असणारे जे अक्षर आहे, छंदाचे असणारे 8 अक्षर 16 अक्षर चा असणारा जो छंद आहे त्या छंदाची अक्षराची पूर्तता, केवळ अक्षर पूर्तता व्हावी म्हणून तिथं मतुक प्रत्यय लावलेला आहे. त्याच्यामधनं काय विशेष तत्वाचं ज्ञान प्राप्त करायचं असं आम्हाला सांगायचं नाही. आणि म्हणून ते सांगितलं. आणि मतुक प्रत्यय मत प्रत्ययाचे ब्रह्मविषयी समान अर्थत्व जरी असले तरी मत प्रत्ययाचा प्रयोग श्लोकातील अक्षरे भरून काढण्यासाठी आहे. अमृत म्हणजे मोक्ष हे ज्याचे फल आहे ते ज्ञेय मी सांगतो. अमृत म्हणजे काय, तर मोक्ष. जे मोक्ष आहे हे ज्याचे फल आहे ते ज्ञेय मी सांगतो. अशा प्ररोचनाने स्तुतीने श्रोत्याला श्रवणाभिगम करून भगवान म्हणतात ते ज्ञेय सद म्हणले जात नाही आणि असदही म्हणले जात नाही. आणि अशा प्रकारचं ते जे ज्ञेय आहे ते ज्ञेय कसं आहे, तर सद नाही आणि असत सुद्धा नाही. अशा प्रकारचं असणार ते ज्ञेय तत्व. अशा प्रकारे श्रोत्याला अभिमुखी करणाय. कशा प्रकारे, म्हणून ते पहिल्यांदा सांगितलं. म्हणजे ते मतुक प्रत्यय जो घेतला अनादिमत त्याचा फक्त वाक्य पूर्ततेसाठी, त्याचा काही विशेष म्हणून विशेषण देऊन अर्थ घेण्याची गरज नाही. ननु महता परिकरबंधेन कंठरवेन उद्घुष्य नयम प्रवक्ष्यामीति अनुरूपमुक्तं तत् न सत्तन्नासुच्यते न अनुरूपम एव उक्तं कथं सर्वासु हि उपनिषत्सु नय्यं ब्रह्म नेति नेति अस्थूल अमनुः इत्यादि विशेषप्रभेदेन एव निर्देश्यते न इदं तद इति वाचः अगोचरत्वात्. आणि मग काय म्हणतात, खाली पुन्हा म्हणतात, पुन्हा शंका. आता ह्याचा विषय जमला, आता दुसरा विषय चालू झाला की अशा प्रकारचा मतुक प्रत्यय जो आहे हा केवळ वाक्यपूर्ततेसाठी आहे. त्याच्यामध्ये विशेष अर्थ काय काढायचा नाही. जेवढी विशेषणं आहे विशेषणं संपल्यानंतरच
विशेषण एक 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 बाजूला केल्यानंतर जे राहील ते ब्रह्म. एवढंच आम्हाला सांगायचं आहे, बाकी काही आता सांगायचं नाही. अहो, मग त्याच्यावर पुन्हा आक्षेप आता घेत आहेत. काय म्हणतात? अहो पण कंबर बांधून मोठ्या कंठरवाने नेय सांगेन असा मोठा गोष्ट करा. काय सांगितलं? नेयम यत्तत्र वक्ष्यामी, तुला नेय सांगतो, मी तुला नेय सांगतो असं सांगून काय केलं? कंबर बांधून काय करतात? मोठ्या कंठरवाने, अगदी मोठ्याने तुम्ही या या इकडे, ते तुम्हाला सांगतो, ते नेय तुम्हाला सांगतो, नेय तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे अहो पण कंबर बांधून मोठ्या कंठरवाने नेय सांगेन असा मोठा घोष करून ते सद म्हणले जात नाही आणि असदही म्हणले जात आहे, असे जे अनुरूप सांगितले आहे. अहो मग ते एवढं सांगितल्यानंतर पुन्हा काय सांगतायत? मग ते सद नाही, ते असद नाही. हे काय, हे काय, हे कसं काय सांगितलं तुम्ही? आणि अशा प्रकारे जे अनुरूप म्हणजे जे काय तुम्ही जे बोलला त्याच्या विरुद्ध सांगताय, मग अगदी या 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 म्हणताय सगळ्यांना, आणि मी तुम्हाला नेयम यत्तत्प्रवक्ष्यामी म्हणताय म्हणून सगळ्यांना बोलून घेतलं आणि म्हणतात हे पण नाही, ते पण नाही. म्हणजे बोलण्याच्या तुम्ही विरुद्धच बोलताय या ठिकाणी. सांगायला सगळ्यांना बोलून घेतलं आणि मग काय थोडक्यात तुम्ही फसवणूक करताय. मग त्याचं असणारं उत्तर काय म्हणतात? समाधान. थांबा, सांगतो. नाही, हे सांगणे अनुरूप नाही, तर ते अनुरूपच आहे, चुकीचं नाही. मी जे सांगतो आहे हे आम्ही जे सांगतो सिद्धांती म्हणतोय. प्रतिपक्ष म्हणतोय की सगळ्यांना बोलवलं, सांगतो सांगतो सांगतो, मग पुन्हा आता सत नाही, असत नाही, असं काय काय बोलताय? काहीतरी गोष्ट सांगा ना, सगळे बोलवलं तर. पुन्हा त्याच्यावर सिद्धांती म्हणतो तसं नाही. मी जे बोलतोय ते योग्यच बोलतो, समजून बोलतोय. जे सांगणे आहे अनुरूप नाही तर ते अनुरूपच आहे. ते कसे? कारण का सर्व उपनिषदामध्ये नेय ब्रह्म, सगळ्या उपनिषदामधून नेय जे ब्रह्मतत्व आहे ते नेय ब्रह्म असे नव्हे, असेही नव्हे. ते नेय कसं आहे? हे असं नाही, हे असेही नव्हे, मग ते स्थूल नाही, ते सूक्ष्म नाही, इत्यादी प्रकारे सर्व विशेषणांच्या प्रतिषेधाने सांगितले गेले आहे. उपनिषदांमध्ये सुद्धा जे ब्रह्मतत्व जे आहे त्या ब्रह्मतत्वाचं ज्यावेळेस वर्णन केलं जातं त्यावेळेस कसं केलं जातं? ते असं नाही, ते तसंही नाही, ते स्थूल नाही, ते सूक्ष्म नाही, तसंच सांगितलं जातं. मनोबुद्धी अहंकार चित्तालिनाहम न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. निषेधानेच सगळं काय जे आहे निषेधानेच ते सांगितलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व विशेषणाच्या जेवढी विशेषणं आहेत या सर्व विशेषणांच्या प्रतिषेधाने सांगितले जाते. कोठेही हे असे, ते हे, कोठेही हे ते असा त्याचा निर्देश केला जात नाही. कुठं असं सांगितलंच नाही ते हे असे असा त्याचा कुठेही निर्देश केलेला नाही, निर्देश केला जात नाही. कारण ते वाणीला गोचर विषय होत नाही. कारण तो काय? त्या वाणीला कुठल्याही प्रकारची जी वाणी आहे इंद्रिय गोचर, वाणीला गोचर म्हणजे थोडक्यात इंद्रिय ब्रह्म जे आहे इंद्रिय गोचर विषय, इंद्रियातीत विषय असल्यामुळे त्याला विशेषणाने कुठल्याही ते आम्हाला त्या ठिकाणी दाखवता येत नाही. आणि म्हणून सुद्धा काय म्हणतात? ननु न तदस्ति तद्वस्तु अस्ति शब्देन न उच्यते अथा अस्ति शब्देन उच्यते नास्ति तद्नेयं विप्रयुद्धं च नेयं तद् अस्ति शब्देन उच्यते इति न तावत् नास्ति नास्ति बुद्धिविषयत्वात् ननु सर्वाबुद्धयः अस्ति नास्ति अबुद्ध्या अनुगतः एव तत्र एवं सति नेयमपि अस्ति बुद्धि अनुगत प्रत्यय विषयं वा स्यात् नास्ति बुद्धि अनुगत प्रत्यय विषयं वा स्यात्. यावर काय म्हणतात? पुन्हा म्हणतात यावर आक्षेप पुन्हा घेतात. काय की अशा प्रकारे नेती म्हणजे प्रत्येकाचा प्रत्येक विशेषणाचा काय केलं? निषेध केल्यानंतर जे राहतं ते तत्व म्हणजे ब्रह्म. मग पुन्हा म्हणतात यावर आता पुन्हा आक्षेप घेतात. काय म्हणतात? यावर आक्षेप घेतात अहो पण जी वस्तू अस्ति आहे या शब्दाने सांगितली जात नाही. तुम्ही म्हणता जी वस्तू अस्ति आहे या शब्दानेच सांगितली जात नाही, त्या वस्तूचं अस्तित्व कसं काय मान्य करा? म्हणा ते ती वस्तू आहे, त्या अस्ति शब्दानेच जी वस्तू सांगितली जात नाही त्या वस्तूचं अस्तित्व कसं काय आम्ही मान्य करायचं? तुम्ही तर म्हणता हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, मग ती वस्तू आहे असं मान्य तरी कसं करायचं? तेच या ठिकाणी सांगतात अहो पण जी वस्तू अस्ति आहे या शब्दानेच सांगितली जात नाही. अहो ती आहे तर म्हणलं पाहिजे. जी वस्तू आहे या शब्दानेच सांगितली जात नाही ती विद्यमानच नाही. मग ती कशी काय विद्यमान आहे? आम्ही समजून घ्यायची की ती विद्यमान आहे. हे कसं काय?
म्हणून तसं होऊ शकत नाही आणि विद्यमानच नाही. याच न्यायाने ते ज्ञेय अस्ति आहे या शब्दाने जर सांगितले जात नसेल तर ते नाहीच. अलग लक्षात, ते अस्ति शब्दाने जरी सांगितलं असलं परंतु त्याच न्यायाने ते ज्ञेय अस्ति आहे, अस्ति म्हणजे आहे या शब्दाने जर सांगितले जात नसेल, ती जे ज्ञेय वस्तू, ती ज्ञेय वस्तू अस्ति या शब्दाने, अस्ति म्हणजे आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व जर तुम्ही दाखवत नसेल, ते अस्ति या शब्दाने जर सांगितले जात नसेल तर ते नाहीच, ते ज्ञेय आहे. पण अस्ति शब्दाने मात्र सांगितले जात नाही, हे म्हणणे अतिशय विरुद्ध आहे. अस्ति असताना म्हणायचं, ते म्हणता एकीकडे तर म्हणता आहे परंतु त्याचं वर्णन करताना नेती नेती, मग कसं काय समजून घ्यायचं, नक्की काय याच्यामध्ये. एकीकडे म्हणतात त्याचं ते तत्व आहे परंतु हे नाही, ते नाही, ते नाही, नेती नेती दुसरीकडे करत जाताय तुम्ही. मग नक्की याच्यामध्ये तुम्ही अस्ति शब्दाने नक्की काय समजून घ्यायचं, त्या शब्दाच्या द्वारे कसं काय त्याचं स्वरूप आम्ही समजून घेणार, कारण तर स्वरूप तुम्ही काहीच बोलत नाही पुढे. असताना नाही अशा प्रकारची तुमची भाषा झालेली आहे. मग ते कसं काय, त्याचं समाधान म्हणतो ते ब्रह्म नाही, ते तसे नाहीच, कारण नास्ति नाही या बुद्धी, ते सत्याचं समाधान, याचा असणार समाधान. काय म्हणतात, ते ब्रह्म नाही असे, ते ब्रह्म नाही असे ते नाहीच, कारण नास्ति नाही या बुद्धीचा ते विषय होत नाही. नास्ति ते नाही या बुद्धीचा ते विषय होऊ शकत नाही. आक्षेप, अहो पण सर्व बुद्धी अस्ति किंवा नास्ति या बुद्धीतील कोणत्या तरी एका बुद्धीने अनुगत असते. जी बुद्धी आपल्यामध्ये आहे या बुद्धीमध्ये एक दोनच विषय असतात, एक अस्ति अथवा नास्ति, आहे का नाही, हे दोनच विषय बुद्धीमध्ये आपल्या बुद्धीच्या पटलावर येत असतात. ही वस्तू आहे अथवा ती वस्तू नाही, अशा प्रकारचे दोनच विषय या बुद्धीमध्ये असतात. मग तेच सांगितलं, अहो पण सर्व बुद्धी, सर्व प्रकारच्या ज्या बुद्धी आहेत या बुद्धी काय, अस्ति किंवा नास्ति या बुद्धीतील कोणत्या तरी एका बुद्धीने अनुगत असतात. आणि असे असल्यामुळे ज्ञेय ही अस्ति बुद्धी अनुगत प्रत्यय विषय तरी असेल किंवा नास्ति बुद्धी अनुगत विषय प्रत्यय तरी असेल, तरी असेल. ज्ञेय ब्रह्म आहे या बुद्धीचा विषय असेल किंवा नाही या बुद्धीला प्रत्ययाचा विषय तरी असेल असा भावार्थ. म्हणजे अशा प्रकारे एक तर अस्ति बुद्धीचा विषय तरी असेल अथवा नास्ति बुद्धी, या दोघांपैकी एका तरी बुद्धीचा विषय काहीतरी त्या ठिकाणी असेल. मग ते सांगतात अशा प्रकारे काय सांगतात, तरी एका बुद्धीने अनुगत असतात. असे असल्यामुळे ज्ञेय ही, जे तुम्ही म्हणताय नेय नेय श्लोकामध्ये, ते नेय ही अस्ति बुद्धी अनुगत प्रत्यय विषय तरी असेल, अस्ति बुद्धीच्या अनुगत जो प्रत्यय आहे त्या बुद्धीच्या प्रत्ययाच्या अनुगत तरी विषय असेल, अथवा किंवा नास्ति बुद्धी अनुगत विषय प्रत्यय तरी असेल किंवा नास्ति बुद्धी अनुगत प्रत्यय तरी असेल. ज्ञेय ब्रह्म आहे या बुद्धीचा विषय असेल किंवा नाही या बुद्धी विषयाचा प्रत्यय तरी असेल असा भावार्थ. या दोघांपैकी एक तर अस्ति बुद्धीचा तरी तो असला पाहिजे विषय अथवा नास्ति बुद्धीचा तरी तो विषय, या दोघांपैकी एका तरी बुद्धीचा तो विषय असला पाहिजे. त्याच्यावर आचार्य पुन्हा काय म्हणतात, त्याच्यावर आचार्य पुन्हा या ठिकाणी त्याचं असणारं समाधान करतात. जरा विषय पुन्हा मोठा झालेला याच्या पुढे जाऊन तर इथं एवढंच फक्त की अस्ति आणि नास्ति बुद्धिपटलावर कुठल्याही वस्तूचं ज्यावेळेस ज्ञान होतं त्यावेळेस आपल्या बुद्धिपटलावर ती वस्तू आहे किंवा नाही अशा स्वरूपाचं ज्ञान होतं. आणि म्हणून अशा प्रकारे या बुद्धीचा